दरम्यान एकीकडे धस आणि मुंडे यांच्या भेटीवरून सगळं प्रकरण तापलेलं असताना या सगळ्या संदर्भातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। धनंजय मुंडेंविरोधात आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झालेत। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयांची त्यांनी माहिती मागितली। कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धस यांनी तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती मागितली। तर कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठीच्या पत्रव्यवहाराची त्यांनी माहिती मागवलेली असून 2020 ते 25 दरम्यानच्या पत्रव्यवहार जो आहे त्याची मागणी त्यांनी केलेली आहे। कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी सुरेश धस यांनी अगोदर देखील केलेल्या होत्या। दरम्यान सुरेश धस यांनी जे पत्र पाठवलेलं आहे हे पत्र आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या सगळ्याबाबत आता काय पुढे नेमका निर्णय घेतला जातो, या पत्राला काय नेमकं उत्तर दिलं जातं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचे जे निर्णय घेण्यात आलेले होते त्याच्याबद्दलची ही आता मागणी आहे। आपण अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, पुन्हा एकदा संघर्ष कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धस आणि मुंडे यांच्यात। दीपक, आपण 2 दिवसापूर्वी ज्यावेळी या भेटीविषयी चर्चा करत होतो त्यावेळी खरं तर हे सुरेश धस यांनी सांगितलं होतं त्याच दिवशी की मी जरी धनंजय मुंडे यांची भेट घेतली असली तरी माझा संघर्ष त्या दिवसापासून चालू आहे। त्याचा हा पुरावा आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये केवळ एका दुसऱ्या प्रकरणाची नाही तर तब्बल 5 वर्षाचे, ज्यातला 1 ते 1.5 वर्ष धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते, त्या काळातला पत्रव्यवहाराची मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली आहे। त्यामुळं जरी आपण म्हणत असलो की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झाली, त्यांच्यामध्ये चर्चा झाली, ती कुठल्या स्वरूपाची झाली याच्यावर सुद्धा वेगळी चर्चा होते। एक मात्र खरं आहे की धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये जो पवित्रा सुरेश धस यांनी यापूर्वी घेतला होता तो कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। केवळ माध्यमावरती बोलताना नाही तर कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा जे काही तक्रारी करतायत ते सुरेश धस पुन्हा एकदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।